सर्वांना जय भीम. करुणा सागर या संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी आपले महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने क्रांतियुद्ध कविता आंदोलनाच्या या शीर्षकाखाली एक संमेलन होत आहे. आपण आतापर्यंत क्रांतियुद्धाच्या कविता किंवा आंदोलनाच्या कविता ऐकलेल्या आहेत. कवितेमुळे क्रांती होते काय हा प्रश्न मला इथे उपस्थित करण्यात आला. हा अनेक ठिकाणी प्रश्न मी ऐकलेला आहे आणि मित्र त्याला मी सकारात्मक अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. ते असं, कवितेने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी पण क्रांतीप्रवण मन तयार करण्याचं सामर्थ्य मात्र कवितेमध्ये आहे. आणि हे किती लोकांनी अनुभवलं ते नाही मला माहीत, परंतु मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी आंदोलनात होतो, मी आंदोलनात चाललो, आंदोलनात कविता गायल्या. या ठिकाणी माझे मित्र ॲडव्होकेट सुरेश घाटे इथे आहेत. ते सांगतील की आम्ही कविता गात तिथल्या भीमसैनिकांना स्फूर्ती देत आम्ही पुढे जात होतो. मित्र, मी पुन्हा सांगतो की कवितेने क्रांती होते काय? कवितेने क्रांती होते. कारण असं म्हटलेलं आहे, मनोपुंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. तथागतांचे वचन आहे, मनसाचे पदुठ्ठेन मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती ततो नंग सुख मनवेती. दुःख मनवेती चक्रत्व वहतो पदन, सुख मनवेती छाया व अनपायिनी. चांगल्या मनाने जर तुम्ही केलं तर सावलीसारखं सुख आपल्या मागे येत असतं. सावलीसारखं कळत नाही सुख कसं आपल्या मागे आलं तर. परंतु अप्रसन्न मनाने, कलुषित मनाने जर आपण कुठल्याही गोष्टी केल्या तर दुःख बंडीचं चाक जसं बैलाला ओढावं लागतं तशा प्रकारे माणसाला दुःख ओढत न्यावं लागतं. तथागतांचे हे वचन आहे. तर हे खरंच आहे. क्रांतीप्रवण मन म्हणजे मनालाच तयार करायचं असतं. मनाचं प्रशिक्षण हे तर धम्माचं कार्य आहे आणि कविता हे मनाचं प्रशिक्षणच करत असते. या ठिकाणी तुम्ही ज्या कविता ऐकल्यात त्या तुमच्या मनावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संस्कार किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विचार तुम्हाला देऊन गेल्या. मित्र, त्या विचारांचं परिशीलन झालं पाहिजे. त्या विचारांना वर्तनात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. मगाच एक मी वाचत होतो, एकाची कविता आलेली आमच्या कविमित्राची की विचार कधीच मरत नसतात. आणि बाबासाहेबांनी तेव्हाही सांगितलेलं आहे की विचारांना जर वहन करणारे जर त्याचे अनुयायी नसले तर विचार देखील मरतात किंवा विचार देखील विस्मरणात जातात. तर आपण बाबासाहेबांना त्या पद्धतीने आपण वाचलं पाहिजे असं मी माझ्या कवी मित्रांनाही सांगेन की आपण लिहित असताना आपण काय लिहितो याची आपल्याला पूर्णतः कल्पना असली पाहिजे. मग गोटे सरांनी या ठिकाणी बरेच गोटे मारले तुम्हाला माहिती आहे. बिलकुल, आणि चांगले गोटे होते. ते अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचे होते. योग्य ठिकाणी योग्य अशा प्रकारचा मारा त्यांनी केलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायचं की म्हणजे ज्याला कवी कुलगुरू म्हणून म्हणजे म्हटलं गेलं, मराठी कवितेचा कुलगुरू म्हणून ज्यांना हे केलं गेलं, त्या म्हणजे केशवसुतांच्या गाजलेल्या तुतारीचा उल्लेख करून त्यांनी तुतारी सांगितलं. तुतारीचं हेही विडंबन, लहानसहान विडंबन नव्हे की त्यांनी म्हटलं आम्हाला गावची तुतारी माहीत होती. ती तुतारी काय करत होती, एखादा बैल मर्या असला किंवा तो चालत नसला की त्याला ढोसायचं तुतारी नाही, आणि ढोसला की त्याला रक्तबंबाळ राहायचं बैल आणि पुढे चालायला लागायचं. ती तुतारी आपल्याला माहिती होती. यांची ही तुतारी माहीत नव्हती. पिपाळी ज्याला आपण म्हणतात ते वाजवतात, ती तुतारी आम्हाला माहीत नव्हती. भेदन सारी इथली गगने एक तिच्या त्या आवाजाने अशी तुतारी त्यामध्ये आणूनी, असा म्हणतो कवी केशवसूत आहे. कशी कवी केशवसूतांना आम्ही शिकवलं, शाळेत त्या पोरांना शिकवलं. तेव्हा त्या कवितेचं आम्ही काय केलं हे तुम्ही आमच्या व्यक्तिमत्वावरून समजू शकाल. आम्ही पोरांना सांगितलं की हे अशा प्रकारचे कवी बोलण्यात वेगळे आणि वर्तनात वेगळे असणारे लोक असतात. तिथे त्यांनी म्हटलं, त्यांनी वामनाचं म्हटलं की बरोबरच केलं आहे. पण इथे या ठिकाणी व्यक्तिचित्रणात्मक एक कविता जी माझ्या मित्राने म्हणजे प्रकाश कांबळेने या ठिकाणी वामनदादाचं व्यक्तिचित्रण आपल्या कवितेतून केलं. अत्यंत मनोहर अशा प्रकारचं ते चित्रण आहे. अत्यंत चांगलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारं अशा प्रकारचं चित्रण आहे. ताठ केला सत्तू चळवळीचा कणा. कवी म्हणजे हे आलंच लक्षात घ्यायचं की कवितेने क्रांती झाली होते की नाही.
हे तिथून आपण ऐकलेलं असेल. ताठ केलास तू चळवळीचा कणा रे, तुफानातला तू दिवा वामना. आम्ही तुफानातले दिवे, आम्ही तुफानातले दिवे. वादळ वारा पाऊस गारा मुळीना आम्हा शिवे. कुणीना आम्हा शिवे म्हटलेलं आहे? मी मुळीना आम्हा शिवे असं मी वाचलेलं होतं, लक्षात घ्यायचं. वादळ वारा पाऊस गारा किंवा मुळीना आम्हा शिवे, आम्ही तुफानातले दिवे. आम्ही हेही वामनदादाचं गीत गायलेलं आहे. मित्र, लहानपणी जसं गोटे सरांनी आम्ही लहानपणी कविता म्हणत होतो, कविता म्हणजे भजनं म्हणत होतो किंवा आणखी काहीतरी करत होतो असं सांगितलेलं आहे. तशातच त्याच वातावरणात मी वाढलेलो आहे. मी नागोराव पाटणकरांच्या म्हणजे कव्वाल्या ऐकून माझं जे काही आजचं कवी म्हणून जे व्यक्तिमत्व निर्माण झालेलं असेल, मी त्याचं संपूर्ण श्रेय नागोराव पाटणकरांना देतो, संपूर्ण श्रेय. त्यांनी मला ते सांगितलं होतं, बाबासाहेब कसे होते, जसं म्हणजे कवितेतून एखाद्याचं व्यक्तिमत्व उभं करत असताना कसं करायचं. सबसे बडकर मेरे भीमराज का सीना निकला. काय आहे, एका शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्यक्तिमत्व आहे असं आमच्यासमोर उभं राहतं. सबसे बडकर मेरे भीमराज का सीना निकला, सीने दिल में रहमतों का खजीना निकला. बाबासाहेब काय वर्णन आहे, रहमतों का खजीना. सारे विद्वानों में भी बुद्धी का जीना निकला. लोकांची मनं अशी छाती अशी फुगून जाते की आमचा बाप कसा होता. सगळ्या विद्वानात बुद्धीचा अगदी शेवटचं म्हणजे उत्तुंग अशा प्रकारे टोक होतं. हिंद के ताज में भी ऐसा नदीना निकला. तर ही अशा कविता ऐकून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व कळलं आणि त्यातून आम्ही तयार झालो. मित्र हो, आज जे काही आम्ही आहोत या सगळ्या लोककवींचंच म्हणजे हे श्रेय आहे. आम्ही ऐकलं की नागोराव पाटणकर स्वतः सुरुवातीचा कवी नव्हता, त्यांनी देखील वामनदादांच्याच कविता गायलेल्या आहेत. त्यांनी वामनदादाचे हे गीत गायलेलं आहे की